सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 7 नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत. त्यातील महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिला शाळेतील प्रवेश झाला. म्हणून महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला आहे. आता आपण 7 नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया. 1665 सर्वात जुने जनरल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले. 1875 सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम असे भारत मातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादवचंद्र चटर्जी यांनी लिहिले. 1879 वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 1917 पहिले महायुद्ध, गाझाच्या तिसऱ्या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले. 1936 प्रभातचा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात रिलीज झाला. 1944 फ्रँकलिन डी रुझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1951 पतंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1990 मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. 2001 बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी सबिना दिवाळखोरीत गेली. आता आपण 7 नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1858 लाल बाल पाल या त्रयींतील स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म. 1867 नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचा वॉर्साल पोलंड येथे जन्म. 1868 व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. 1879 रशियन क्रांतिकारक लिओन ट्रॉट्स्की यांचा जन्म. 1884 क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. 1888 नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांचा जन्म. 1900 स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्राध्यापक गोगिनेनी रंगा नायकुलू उर्फ NG रंगा यांचा जन्म. 1903 शिक्षणशास्त्र, मानस व बालमानसशास्त्र या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म. 1915 महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म. 1954 अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक कमल हसन यांचा जन्म. 1960 भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म. 1971 भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म. 1975 भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्यंकट प्रभू यांचा जन्म. 1980 भारतीय गायक, गीतकार कार्तिक यांचा जन्म. 1981 भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म. 1824 डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा जन्मदिन. 1922 भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शाह यांचा जन्म. आता आपण 7 नोव्हेंबरला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया. 1562 मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. 1862 दिल्लीचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर यांचे निधन. 1905 आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचे हुबळी येथे निधन. 1923 भारतीय शिक्षक अश्विनी कुमार दत्ता यांचे निधन. 1947 भारतीय श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के नतेसा अय्यर यांचे निधन. 1963 भारतीय लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा गो जोशी यांचे निधन. 1980 हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकवीन यांचे निधन. 1981 अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. 1998 भारतीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. 2000 ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल
आणि हरित क्रांतीचे W.C. सुब्रमण्यम यांचे निधन. 2006 भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उमरीगर यांचे निधन. 2009 लेखिका व स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. 2015 भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. 2022 भारतीय न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाईट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती सर रॉजर भटनागर यांचे निधन. 1978 भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचे निधन. तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 7 नोव्हेंबरचे दिनविशेष पाहिलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.